निवेदन केलेले आहे त्या पद्धतीने मला असं मिळालं पाहिजे. निवेदन कोणाला देणार आहे आपण? चालू आहे आता पोलिसांकडे देणार आळेफाटा पोलीस स्टेशन. रास्ता रोको केला, काल आरोपीला अटक केलेली आहे. आता तुमची मागणी काय? नाही, पोलिसांनी आम्हाला आहे ना योग्य ते जे आम्हाला अपेक्षित होतं त्याच्या पुढचंही सहकार्य पोलिसांनी केलेलं आहे. फक्त आता आम्हाला अपेक्षा अशी आहे की जी अगदी म्हणजे तोंडी मीडियासमोर जी प्रशासनाची जी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी ती त्या ठिकाणी दिली पाहिजे. पोलिसांबद्दल आम्ही त्यांच्या कामावर संतुष्ट आहोत, परंतु जे आम्हाला पाहिजे ना इथं आता ही जी जनता पाहताय तुम्ही तर ते इथं येऊन समाजापुढे सांगितलं पाहिजे. म्हणजे आमच्या पुढच्या त्यांनी हे केलेलं आहे, आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आरोपीला देखील. पण म्हणजे आम्ही त्या ठिकाणी नुसती ऑनलाईन तक्रार देण्यासाठी गेलो असता इथं पाठीमागं आरोपी देखील पकडलेला आहे. म्हणजे एवढी फास्ट क्रिया झालेली, परंतु हे जे कागदावरती त्यांनी लिखित दिलं पाहिजे या पद्धतीने. पिंपळवंडी गावामध्ये मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. ह्या मुलीला न्याय मिळायला हवा या मागणीसाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी रस्त्याच्या कडेला बसलेली आहे. या आरोपीला फाशी व्हावी अशा प्रकारची मागणी आहे. घटना घडल्यावर पुणे विभागाचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, त्याचबरोबर DYSP धनंजय पाटील आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन या आरोपीला त्यांनी तात्काळ शोधून अटक केलेली आहे. परंतु फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी या संपूर्ण पिंपळवंडीकरांची राहिलेली आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.